आज आंबेडकर जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून मी या व्हिडिओची सुरुवात करतो. मी सुहास प्राईम टाईममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. एक घटना काल दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्लीमध्ये दंगल उसळली आहे. पण यावेळी दंगल करणारे कोण आहेत? तर दंगल करणारे हे तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय आहेत. एका कंपनीमध्ये काम करणारे हे कर्मचारी आपली पगारवाढ होत नाही आहे म्हणून त्यांनी दंगल पेटवली. आणि पुढे नेमकं काय घडलं आणि हे सगळं का घडतंय, हे नेमके कशाचे पडसाद आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या कमेंटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मंडळी, अमेरिका इराण युद्ध हे जगावर लादलेलं युद्ध आहे. 40 दिवस झाले युद्ध सुरू होतं आणि आपण सातत्याने जितके काही व्हिडिओ केलेले आहेत या व्हिडिओमधनं आपण हे सांगितलेलं आहे की हे युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. जगामध्ये आर्थिक मंदी येऊ शकणार आहे आणि तशा पद्धतीची लक्षणं, तशा पद्धतीचे पडसाद हे जगावर उमटायला लागलेत. अगदी भारतही त्याच्यामधनं काही सुटणार नाही आहे. जरी भारताची आर्थिक स्थिती ही मजबूत असली तरीही जो काही जागतिक आर्थिक फटका आहे याच्यामध्ये भारतसुद्धा होरपळला जाणार आहे. आता जी घटना दिल्लीमध्ये घडली ती म्हणजे आपल्या अगदी जवळची घटना आहे. दिल्लीमध्ये एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. त्याचं स्वरूप नंतर दंगलीमध्ये झालं. बरं, हे आंदोलन का केलं त्यांनी किंवा ही दंगल का उसळली? तर पगारवाढ होत नाही आहे म्हणून हे आंदोलन केलं. आज मध्यमवर्गीय माणूस हा प्रचंड अस्वस्थ झालेला आहे. कारण एक तर मुळामध्ये बाहेर महागाई वाढली आहे. महागाईच्या स्वरूपामध्ये तितका पगार नाही आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयाचं जे आयुष्य आहे, बजेट आहे, ते पूर्णतः कोलमडून गेलं आहे. एक तर घरामध्ये खाणारी 4 तोंड आहेत, घराचं भाडं आहे, घराचा महिन्याचा खर्च आहे, त्यातून कर्जाचे हप्ते आहेत. असं सगळं एक मध्यमवर्गीयाचं चित्र हे तुमच्या आमच्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळतं. पण हे सगळं असताना होतंय काय की पगार होतोय, पण आज बाहेरची महागाई वाढली आहे. ती महागाई इतकी वाढत चालली आहे की 20 ते 25% महागाईचा दर वाढतोय. पण मग त्या मानाने पगार वाढतो का आपला? तर पगार त्या तुलनेमध्ये वाढत नाही आहे. पगार वाढ होतीये ती 5%, 7% आणि काही ठिकाणी तर ती होतच नाही आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय माणूस प्रचंड अस्वस्थ झालेला आहे. या कंपनीच्या बाबतीतही तेच झालं. पगारवाढ झाली नाही म्हणून कामगार चिडले आणि मग त्यांनी आंदोलन केलं, दंगल उसळवली. याच्यामध्ये त्यांनी आपली कंपनीच जाळून टाकली. या ठिकाणी पोलीस आले, पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक झाली, गाड्यासुद्धा जाळून टाकण्यात आल्या. इतकं स्वरूप या कर्मचाऱ्यांच्या दंगलीमध्ये आपल्याला बघायला मिळालं. आता मी जे म्हणतोय ते हेच आहे की आज तुम्ही बघा बाहेर की सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढत आहेत आणि त्या तुलनेमध्ये खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारी जी लोक आहेत त्यांचे पगार वाढत आहेत का? तर तसं चित्र नाही आहे. त्यातून महागाई आहे आणि या युद्धामुळे तर जगाचं आर्थिक कंबरडं हे कोलमडून गेलेलं आहे. आणि अजूनसुद्धा स्थिती अशी आहे की हे युद्ध थांबलेलं नाही आहे. त्यांच्या चर्चा फिसकटल्या आहेत. त्यामुळे अमेरिका इराणवर कधीही घातक स्वरूपाचा हल्ला करू शकतं अशी एक स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. तज्ज्ञसुद्धा खूप मोठी शक्यता याच्यामध्ये वर्तवत आहेत. आणि असं जर काही घडलं तर पुढच्या काळामध्ये किंवा पुढचं वर्ष जे आहे हे प्रचंड आर्थिक तणावाचं हे जगाला जाणार आहे. आणि मग त्यामध्ये भारतसुद्धा काही वेगळा नाही आहे. त्यातून दुसरी जर आपण गोष्ट बघितली तर सध्या AI हे सुद्धा एक युद्ध आहे आणि या युद्धाशी देखील आपल्याला कसं लढायचं आहे हे अजून आपल्याला माहिती नाही आहे. पण या युद्धाचे म्हणजे आत्ता इराण अमेरिका युद्धाचे पडसाद काय होत आहेत? तर कंपन्यांमध्ये जो काही माल तयार होतोय त्याला मागणी नाही आहे. त्यामुळे नफा कंपन्यांना होत नाही आहे. मागणी नसल्यामुळे उत्पादन कमी झालेलं आहे. अशामुळे जे कामगार आहेत त्यांच्या पगार, कारण कंपनीला नफा नाही त्यामुळे पगारावर त्याचा परिणाम होतोय. पगारवाढ होत नाही आहे. काही ठिकाणी पगार 2-2 महिन्यांनी दिले जात आहेत अशी स्थिती आहे. आणि एकूण
आत्ता जर का आपण बघितलं तर IT क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर कामगार कपात केली जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते. काही ठिकाणी त्याची सुरुवातही झालेली आहे. आता IT क्षेत्र आपण जे बघतो की ज्याच्यातनं खरं तर काम करणारी जी लोक आहेत ती बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतात, ती रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. पण आज IT क्षेत्रावर जेव्हा ही सगळं संकट घोंगावताना बघायला मिळत आहे तेव्हा ही गुंतवणूक थांबली आहे म्हणजे उत्पादन थांबलंय म्हणून जॉब नाही आहेत, रोजगार नाही आहे आणि मग त्यातून पुढे पगार वाढ तर कशी होणार, अशी एक सगळी स्थिती ही आत्ता जगामध्ये निर्माण झाली आहे. पण आज भारतामध्ये सुद्धा दिल्लीसारख्या ठिकाणी त्याचे पडसाद हे आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणून मंडळी एकच गोष्ट आहे सांगायचं, या सगळा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की पुढचं वर्ष दीड वर्ष हे प्रचंड आर्थिक संकटाचं असणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे येणारा जो पैसा आहे त्याचं प्रॉपर नियोजन करा. तो पैसा साठवण्याच्या जास्तीत जास्त दृष्टीनं तुम्ही काम करा. एक लक्षात घ्या, अशा पद्धतीचा उद्रेक करून काही होणार नाही आहे. पण याच्यामध्ये सरकारला सुद्धा आता याच्या पुढच्या काळामध्ये काही भूमिका आपल्याला बजवावी लागणार आहे सरकारला. मग तुम्ही कंपन्यांना इन्सेंटिव्ज द्या, कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ज द्या. पगारवाढ जरी करता आली नाही तरी अशा पद्धतीने एक जादाचा पैसा हा कामगारांपर्यंत, कर्मचाऱ्यांपर्यंत गेला पाहिजे. यासाठी देखील सरकार पातळीवर याची योजना ही राबवली गेली पाहिजे. कारण सरकारी कर्मचाऱ्यांना याच्यामध्ये कुठेही ते भरडले जात नाही आहेत. त्यांना पगार मिळतोय, त्यांना वाढीव पगार मिळत आहेत, त्यांचे पगार वाढत आहेत. त्यामुळे सरकारने सुद्धा आत्ता जी स्थिती आहे खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या दृष्टीनं सुद्धा विचार करायला पाहिजे, पावलं टाकायला पाहिजेत आणि त्या लोकांच्या खिशामध्ये 2 पैसे कसे जास्त पडतील याचे मार्ग शोधले पाहिजेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.